नमस्कार. आपण पाहतोय काही ठळक घडामोडी. बातमी आहे चांदवडमधून. चांदवडला शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ. घराघरात मनामनात छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास या यात्रेमार्फत पोहोचणार आहे. 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. आता येत्या 6 जून 2024ला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून 6 जून 2023 ते 6 जून 2024 हे संपूर्ण वर्ष राज्याभिषेक दिन म्हणून साजरा होत आहे. इतिहास पोचवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आजपासून सुस्वराज्य यात्रेचा शुभारंभ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनशिली स्वराज्याचा इतिहास घराघरापर्यंत, तरुणांपर्यंत, प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत, लहान मुलं महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम भूषण कसलीवाल यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा करत आहे. चांदवड तालुक्यातील कांचनबारी कानमंडळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. कांचनबारी या ठिकाणी मोठा विजयस्तंभ उभारलेला आहे. कांचनबारी विजयस्तंभ या विजयस्तंभावरती इतिहास दाखवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या सुरत मोहिमेवरून प्रचंड खजिन्यासह परतत असताना मागावर असलेल्या मुघली सैन्याचा 17 ऑक्टोबर 1670 रोजी सातमाळा डोंगर रांगेतील कांचनबारी या ठिकाणी औरंगजेबाचे सरदार इखलास खान आणि दाऊद खान यांच्या मुघली सैन्याचा सपाटून पराभव केला. विशेष म्हणजे शत्रू समोरासमोर झालेल्या मैदानी लढाईत शिवाजी महाराज स्वतः नेतृत्व करत सहभागी झाल्याबद्दल सभासद असणारा बकरीत असणारे उल्लेख असा की खासा राजा घोड्यावर बसून बख्तरबुगी घालून मालमत्ता घोडी पायींचे लोक पुढे रवाना करून आपण 10,000 स्वरानिशी सडेसडे राहून उभे राहिले. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या वनी दिंडोरी कांचनबारी या लढाईचे स्मरण कांचनबारीलाही आहे. म्हणूनच गडवाट प्रवास सह्याद्री परिवाराने हा विजयस्तंभ अर्पण केला आहे. हा एक इतिहास आहे म्हणून या पावन ठिकाणापासून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ केलेला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील प्रसिद्ध वेगवेगळ्या ठिकाणचे व्याख्याते यांच्यामार्फत करत आहेत. या उद्घाटन प्रसंगी कानमंडळे येथील सरपंच संजय महाराज पवार यांच्या हस्ते या स्वराज्य यात्रेचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर कानमंडळ येथील गावातूनच स्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शाळेतील मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला, ग्रामस्थांनी सहभाग दाखवला. व्याख्यात्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र, इतिहास, पोवाडा गायन करून दाखवले. यावेळी संजय महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार मानले. तसेच यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नसा नसात छत्रपती शिवाजी महाराजांची विचार आहेत, प्रेरणा आहेत आणि तीच प्रेरणा पुन्हा एकदा जागवण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की आम्ही आजच का आलोय. असा प्रश्न तुम्हाला पडला असला तर पहिल्यांदा सांगते, 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे येत्या 6 जून 2024ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 6 जून 2023 ते 6 जून 2024 हे संपूर्ण वर्ष राज्याभिषेक सोहळ्याचं 350 वर्ष म्हणून साजरे केले जाते. आणि म्हणून आपल्या प्रत्येक मराठी माणसाचा मानबिंदू असणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं स्वराज्य आणि त्या स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा प्रत्येक मराठी माणसानं थाटात साजरा केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातले सगळे शिवव्याख्याते, म्हणजे दादा मी कोल्हापूरचे, हा लातूरचा आहे, असे सगळे शिवव्याख्याते एकत्र येऊन हा सोहळा साजरा करण्यासाठी गावागावात जातोय आणि गावागावामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगण्याचं काम करतोय. त्यामुळे आपण सर्वजण सहकार्य कराल असा आशावाद. महाराजांनी जो अफजल खानाचा वध केला आणि जो प्रसंग त्या ठिकाणी सांगितला, त्या प्रसंगावर जो पोवाडा आहे तो पोवाडा मी या ठिकाणी सादर करणार आहे. आपल्या सर्वांच्या मनातून सुद्धा त्या पोवाड्याला साथ असली पाहिजे एवढी विनंती करतो. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्या राजानं शिवाजी राजाच्या करमतेची, शिवाजी राजाच्या करमतेची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची रजी, जी जी करील काही कल्पना युक्तीची रजी, जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छावणा उभारीला, भेटीसाठी छावणा उभारीला, नक्षीतहार शामियान्याला, नक्षीतहार शामियान्याला. अनाशा या शामियाना
खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला नावाचा एक डोंगारी होता, तो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. पण आपला राजा बी काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चालची त्याची सावत भारी. जिरहा जिरा रजी, जे जे जिरहा जिरा रजी, जे 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 जे. आओ हमारे कलल जाओ. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चालची त्याची सावत भारी. जिरहा जिरा रजी, जे जे जिरहा जिरा रजी, जे 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 जे. राजानं खानाला आलिंगन दिलं, राजानं खानाला आलिंगन दिलं. पण हे काय, हे काय, खानानं दगा केला. खानाचा अभिमान मानला, खानाचा अभिमान मानला. कटरेचा वार त्यानं केला, कर आवाज झाला. चिलखात होत अंगाला, खानाचा वार सुका केला. काय गरबटला सिक्क्यात महाराजानं, पोटामध्ये पिछवा घुसवला, पोटामध्ये पिछवा घुसवला. वाघेनं खातचा महारा केला, तर फाडलं पोटाला. फाडलं गेलं खानाचा कोट बाहेर आला, जी 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 बाहेर आला, जी जी जी. प्रतापगडचं युद्ध झालं, प्रतापगडचं युद्ध झालं. रक्त सांडलं, पाप सारे केले, पावन केला कृष्णेचा आघात, पावन केला कृष्णेचा आघात. मराठी शाहीच मांडला थाट, जे जे जे. मराठी शाहीच मांडला थाट, जे 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 जे. धन्यवाद. आज छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेल्या कांचनबारी कानमंडाळे या पुण्यस्थळी शिवस्वराज्य विचाराची यात्रा महाराष्ट्रातल्या विचारवंत युवकांच्या आणि युवतींच्या रूपाने आज या ठिकाणी प्राप्त झाली, उपस्थित झाली. आणि त्या शिवविचार यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवरायांच्या विजयस्तंभापासून या ठिकाणावरून आज या ठिकाणी होतो आहे. आम्ही सर्वांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्यात. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार हे आज प्रत्येकाच्या मनापणापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवणं उचित गरजेचं आहे. 350 वर्षापूर्वी ज्या राजाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला यावं, अवताराला यावं, गड किल्ल्यांवरती आपलं वास्तव्य उभं करून या महाराष्ट्राचं तोरण जगाच्या समोर उभं करावं आणि छत्रपती शिवरायांच्या रूपाने या महाराष्ट्राला सर्वांनी वंदनीय मानावं, असं कर्तृत्व ज्या राजांचं घडलं, मला वाटतं त्याच कर्तृत्वातली एक घटना या स्थळी महाराजांच्या रूपाने घडलेली आहे. 17 ऑक्टोबर 1670ला छत्रपती शिवाजी महाराज सुरतच्या दुसऱ्या लुटीनंतर जेव्हा येत होते, तेव्हा याच जागेवरती महाराजांनी दाऊद खानाशी लढाई केली. दाऊद खानाशी युद्ध झालं आणि त्या लढाईचं नेतृत्व महाराजांनी प्रत्यक्षदर्शी स्वतः केलं, हातात दांडपट्टे घालून केलं आणि याच ठिकाणी महाराजांनी विजयही प्राप्त केला. दाऊद खानाच्या सैन्याची दानादान या ठिकाणावर महाराजांनी उडवली. या जागेवरती मागच्या काही काळात विजयस्तंभ उभा राहिला आणि अनेक विचारवंतांनी या ठिकाणी आतापर्यंत भेटी दिल्यात. राज्यातल्या अनेक मोठ्या विचारवानांनी या भेटी दिल्यात आणि त्या सगळ्या विचारवंतांचं असं मत झालं ही भूमी जिथं छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झाला, ही भूमी या परिसराला, या जिल्ह्याला, या राज्याला एक नवी स्फूर्ती आणि नवा विचार या जागेवरनं देऊ शकेन. कारण छत्रपतींनी ज्या जागेवरती पदस्पर्शाने या जागेला पावन केलं, जिथं विजयाची माती या ठिकाणी पावन झालेली, ही विजयाची माती आहे म्हणून विजयस्तंभ या ठिकाणी उभा केला. आणि आज विजयस्तंभाच्या या भूमीमध्ये या शिवविचाराचा जागवण्यासाठी, या चांदवडच्या गावागावामध्ये, घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी मला वाटतं ही जी काही महाराष्ट्रातली तरुण आणि तरुणी म्हणजे शिवव्याख्याते आणि शिवव्याख्याते असणाऱ्या तरुणी हे सगळेजण आज या ठिकाणी आलेत. सगळ्यांनी या ठिकाणी आल्यानंतर आमची शिवविचाराची यात्रा या ठिकाणावर शुभारंभ करायची आहे. महाराष्ट्राचा आज विचार करता राजकीय सगळा वातावरणाची परिस्थिती सगळ्यांना ज्ञात आहे. मराठा आरक्षणासाठी सगळी आज रस्त्यावर आहे. प्रत्येक गावामध्ये राजकीय नेत्यांना बंदी आहे. आल्याबरोबर प्रथमतः ग्रामस्थांनी त्या लोकांना, युवकांना, युवतींना गावात प्रतिबंध करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला. पण ज्या क्षणी हे कळालं, हे कुठल्या पक्षाचे नाहीत, हे कुठल्या पार्टीचे नाहीत, हे कुठल्या नेत्याचे नाहीत, परंतु छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरातला हा राज्याभिषेक सोहळा आणि त्याचा विचाराचा जागर महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवायचा आहे. त्यानिमित्ताने ह्या विचाराच्या यात्रेचा शुभारंभ आज या कांचनबारीतल्या कानमंडाळे पुण्यभूमीत असणाऱ्या या विजयस्तंभापासून होतो आहे.
हे ज्या क्षणी आम्हाला कळालं त्या क्षणी आम्ही समस्त ग्रामस्थांनी या युवकांना युवतींना या ठिकाणी आणून या ठिकाणी श्रीफळ वाढवून या ठिकाणी या यात्रेचा शुभारंभ केला, त्यांना शुभेच्छाही दिल्या आणि त्यांचे मनापासून आभारही मानले। या प्रसंगी आपणही मीडियाच्या दृष्टिकोनातनं जे जे काही सहकार्य या ठिकाणी केलं त्या सगळ्या मीडियाच्या बांधवांचेही आम्ही कानमंडळेकर ग्रामस्थ या विजयस्तंभाची देखरेख समिती आणि कांचनबारी या परिसरातली सगळी भाविक शिवप्रेमी या सर्वांच्या वतीने आपलेही मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो। वेळोवेळी आमची जेव्हाही शिवविचारासाठी गरज पडेल तेव्हा आम्ही सगळी शिवप्रेमी ग्रामस्थ आपल्याबरोबर शिवविचाराच्या जागरासाठी तयार आहोत असा शब्द आपणास देतो। आपल्या सर्वांचे पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो। थांबतो। जय शिवाजी महाराज की जय। नमस्कार, मी संकेत तंबाखे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी भूषण भैया कासलीवाल यांच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ आपण कांचनबारी या ठिकाणावरून करतो आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक प्रसंग आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या दुसऱ्या लढाईवरून या ठिकाणी परत येत असताना महाराजांनी जो या ठिकाणी थांबी घेतली, जो या ठिकाणी ठेवा घेतला, ते एका पावन स्थळावर एका पावन भूमीवरून आपण या शिवस्वराज्य यात्रेचा एक शुभारंभ या ठिकाणी सुरुवात करतोय। 17 ऑक्टोबर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठिकाण गाठलं। या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी दानपट्ट्याने युद्ध केलं असा या ठिकाणचा एक इतिहास आहे आणि असा एक पावन इतिहास असलेला, अशी एक पावन भूमी असलेली, छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी असलेली अशा ठिकाणावरून आपण या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचं पावन चरित्रशील स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन इतिहास हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक तरुणांपर्यंत, प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत, मुलाबाळांपर्यंत पोहोचावा। जे खऱ्या अर्थानं जे जिजामातेचे संस्कार होते ते संस्कार आताच्या आयांनी आताच्या मुलांवर टाकावे या अनुषंगानं, या प्रयत्नानं, या एका प्रामाणिक विचारानं आपण गावागावापर्यंत पोहोचतोय। आणि हा महाराजांचा एक पावन 350 वर्षापूर्वीचा जो राज्याभिषेक होता त्या राज्याभिषेक सोहळ्याला येत्या 2024 मध्ये 350 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजे 2023 ते 2024 असा एक सलग वर्ष आपण महाराजांच्या या राज्याभिषेकाचा एक पावन वर्ष म्हणून साजरा व्हावा या महाराष्ट्रामध्ये ही एक नवीन विचारधारा घेऊन आपण या चांदवड तालुक्यापासून या सुरुवात करतोय। कांचनबारी हे एक पावन ठिकाण जे आहे या ठिकाणचं, आणि या पावन ठिकाणावरून ही एक पावन चरित्रशील आणि प्रेरणादायी सुरुवात महाराजांच्या चरित्रशील विचारांची या ठिकाणावरून होत आहे। तरी आणि या सुरुवातीला या गावकऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या शिवस्वराज्य यात्रेला या ठिकाणी आनंदाने सुरुवात करतो। लोकमान्य 24 न्यूज चॅनेल ब्युरो चांदवड।